जय श्री कृष्ण। मी कुणिका आणि कुणिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी आपल्याला खार वांगा ही रेसिपी शेअर करते। चला तर मग कुणिकाच किचन मध्ये जाऊया। या ठिकाणी मी आले लसणाची पेस्ट घेतली आहे, थोडी हळद घेतली आहे, मसाला घेतलाय, मीठ घेतलाय, जिरा आहे, बडीशेप आहे, मोहरी आहे, वांगी आहेत आणि हे हिरवं वाटण आहे, खोबरं आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इथे बारीक कट केलेली कोथिंबीर आहे। आता ही जी वांगी आहे अशी ही मधनं प्लस मधनं कट करून घ्यायची आहे। ही वांगी मी कट करून घेते, पाण्यात टाकते आणि मग कुणिकाच किचन मध्ये जाऊया आणि खार वांग ही रेसिपी मी आपल्या सर्वांना शेअर करते। या ठिकाणी मी वांगे अशी मधनं कट करून घेतलेली आहे, बघू शकता। याच्यामध्ये मी पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलंय जेणेकरून ही काळी पडणार नाही किंवा लाल होणार नाही। आता ही वांगी कट करून झाली आहे। आता हा जो वाटण केलेला मसाला आहे हा आता आपण परतवणार आहे। या ठिकाणी मी तेल टाकते। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची। मी मोहरी टाकते। मोहरी छान तडतडली आहे, त्यामध्ये मी आता जिरं टाकते, थोडीशी बडीशेप टाकते। बडीशेप यासाठी टाकायची की त्याची जी टेस्ट आहे ती छान अशी लागते। त्याच्यानंतर ही मी वाटण केलेलं आहे ते टाकलेलं आहे। हे वाटण सर्व याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला आणि हे छान असं परतून घ्यायचंय, म्हणजे त्याचा जो कच्चा पण आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे। ज्यावेळेला आपण हे वांग्यांमध्ये स्टफ करणार आहे त्यावेळेला ती वांगी पण छान अशी चवीला लागतात। आता मी हा छान परतवून घेणार आहे। त्यामध्ये थोडं किंचितसं मी मीठ टाकणार आहे। कारण आपल्याला हा जो मसाला आहे हा वांग्यांमध्ये स्टफ करायचा आहे। इथे मी लाल तिखटाचा वापर करणार नाहीये, कारण की खार वांगी ही मी हिरव्या वाटणामध्ये करणार आहे। त्याच्यामध्ये मी किंचितसं असं हळद टाकणार आहे, जास्त टाकणार नाही। मी नेहमी सांगते माझ्या व्हिडिओमध्ये की मला बेस हा कलर तो बदलायचा नसतो। इथे जे हिरवं वाटण केलेलं आहे ना हे आपल्याला परतवायला जरा वेळ जाणार आहे, कारण मला याचा जो कच्चा पण आहे ना तो घालवायचा आहे। याच्यावर अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाहीये। आता हे जे वाटण केले त्याच्यामध्ये मध्ये अशी एखादी दोन अर्धी मिरची आहे असून द्यायची, काही हरकत नाहीये। कारण आपण जेव्हा याला फोडणी देणार आहोत ना त्यावेळेला ही आपण त्याच्यात फोडणीला ही यूज करायची आपल्याला। ही बघा ही आता मी हा छान परतवून घेणार आहे चांगला। आता याचं तेल सुटत चाललंय त्यावेळेला समजून घ्यायचं की आपला हा जो मसाला आहे तो परतून गेलेला आहे, म्हणजे त्याचा जो कच्चा पण होता ना तो गेलेला आहे। माझा हात कॅमेरा पुढे येतोय का ते पण चेक करते। विसरली होती मी लाईट चालू करायचा, अंधार पडतो। असंच होतं माझं, काही ना काही विसरलाच जातं। कधी माईक बंद पडणार, कधी कॅमेरा पुढे हात येणार, लाईटच चालू करायचं बंद राहून गेलंय। मसाला छान परतून झालेला आहे, त्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। ही आहे आलं लसणाची पेस्ट, अगदी थोडी टाकली आहे आणि थोडी मी साईडला ठेवली आहे।
आता हे मी पुन्हा 1 मिनिट असं परतून घेणार आहे, कारण आलं लसूण छान यात परतून घेतलाय मी. आणि आता याच्यामध्ये लिंबू आहे तो मी टाकलाय, याच्यात पिळलाय. त्याची आंबट अशी टेस्ट आहे ती छान अशी लागणार आहे. थोडीशी हळद टाकली आहे, थोडासा मसाला टाकलाय. मसाला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. जास्त स्पायसी हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही टाका. मी पुन्हा थोडं मीठ टाकणार आहे आणि पुन्हा हे मी परतवून घेणार आहे. याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मी याच्यात मसाला कमी टाकलाय आणि लाल तिखट हे स्किप केलेलं आहे. मसाला हा तयार झालेला आहे. आता मी इथे गॅसची जी फ्लेम आहे बंद करते आणि हा मसाला गार व्हायला ठेवते. त्यानंतर आपण हे वांग्यामध्ये स्टफ करायचं आहे. हा मसाला गार झाल्यानंतर आपण वांग्यामध्ये स्टफ करू. इथे माझी आवडती कोथिंबीर टाकली आहे आणि आता हे मी परतवून घेते. मसाला गार झालाय, आता मी तो स्टफ करायला घेणार आहे. वाटण केलेलं आहे ते गार झालेलं आहे आणि आता मी या वांग्यांमध्ये स्टफ करणार आहे. छान या वांग्यांमध्ये असा भरायची आहेत ही वांगी. अशा पद्धतीने स्टफ करायचे. अशा पद्धतीचं खार वांग सुद्धा टेस्टला छान लागतं. आणि आणखीन एक पद्धत आहे याची की जी वांगी आपण कट करतोय ती वांगी कट केल्यानंतर आपण जर का डीप शॅलो फ्राय केलीत ना, आपण तेलामध्ये तळून जर घेतली तर पटकन शिजून जातात. जर का अति घाई असेल तर मग घाईमध्ये करायला ती एक रेसिपी सोपी पडते. म्हणजे हीच वांगी आहेत, ही अशी वांगी घ्यायची आणि तेलामध्ये ती तळायची. 1 सेकंद वाफेवर ठेवली का होऊन जातात. मग तेलात तळली का मग त्याच्यामध्ये स्टफ करायचा मसाला. पण इथे मी तेलामध्ये तळून घेतलेली नाहीयेत वांगी. मी आता ही सर्व वांगी स्टफ करून घेते. आता या ठिकाणी ही मसाल्याची वांगी जी आहे स्टफ करून झालेली आहे आणि हा उरलेला जो मसाला आहे तो मी ठेवलाय. आता आपण याला फोडणी देणार आहोत, त्यावेळेला त्याचा आपण उपयोग करणार आहोत. यामध्ये तेल टाकले मी, तेल गरम होऊ देणार आहे. छान ते गरम झालं की मग मी त्यामध्ये मोहरी टाकेल, जिरे टाकणार. आता इथे मी कुकरचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये करू शकता, पण मी इथे कुकरमध्ये करणार आहे.
यामध्ये मी मोहरी टाकली आहे, जिरे, बडीशेप आणि बारीक चॉप केलेला हा कांदा आहे. आता मी हा परतून घेते. हलका गुलाबीसा झाला की मग त्यामध्ये आपण बाकी मसाले टाकणार आहोत. आणि मसाले इथे कमी टाकायचे, कारण की आपण जे वाटण केले सारण, त्यामध्ये आपण मसाले सर्व टाकलेले आहेत. हिरवं वाटण केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकला, हळद टाकली आहे, लाल तिखट मी स्किप केलेलं आहे. तुम्ही कांदा स्किप करू शकता, पण मी इथे कांदा टाकलेला आहे. आले लसूण पण तुम्ही स्किप करू शकता. मी आले लसणाची पेस्ट आहे ती टाकली आहे. छान परतवून घेणार आहे ते मी हे. इथे कांदा छान परतून झालेला आहे. त्यामध्ये मी आता हळद टाकतेय, थोडासा मसाला आहे. इथे मी मीठ नाही टाकणार, कारण आपण वाटण केलं त्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आता हे साईडला जे वाटण ठेवलं होतं ते वाटण मी आता यामध्ये टाकणार आहे. आणि आता हे मी पुन्हा तेलामध्ये परतून घेणार आहे. थोडं लिंबू आहे ते पिळलंय मी त्यात. आता मी हे गरम पाणी केलेलं होतं ते पाणी मी यात टाकते. तुम्हाला किती थिकनेस हवंय त्यावर डिपेंड आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. कलर बघा किती सुंदर असा भाजीचा कलर आलेला आहे. त्यामुळे मी याच्यात लाल तिखट आणि हळद कमी, म्हणजे हळद मी कमी प्रमाणात टाकली. तिखट हे मी आहे ते स्किपच केले, लाल पावडर. कलर अगदी सुंदर असा आलेला आहे बघा. आता याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला. उकळी आली की मग ही स्टफ केलेली जी वांगे आहेत ती यामध्ये टाकायची. याला उकळी यायला लागलेली आहे. उकळी आली आहे याला. आता मी ही स्टफ केलेली जी वांगे आहे त्यात टाकणार आहे. कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे भाजीचा. अगदी हलक्या हाताने मी याला मिक्स करणार आहे. त्यानंतर माझी फेवरेट कोथिंबीर खूप सारी याच्यावर मी टाकली. एक शिट्टी याची करून घ्यायची. एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होणार आहे.
इथे खार वांग तयार झालंय आणि मी कुकरचा गॅस बंद केलेला आहे. या ठिकाणी कुकर गार झालाय. बघू शकता खार वांग तयार झालेलं आहे. कलरही सुंदर आलेला आहे भाजीचा. हिरवं वाटण केलेलं खार वांग, दही, छान गरम गरम ज्वारीची भाकरी, त्याबरोबर सलाड, टमाटर ठेवलेला आहे, गाजर, कांदा आणि लिंबू. खार वांग तयार. आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खार वांग तयार आहे आणि त्याचा कलर पण बघा किती सुंदर असा झालाय. चवीला पण छान अशी झाली, चमचमीत अशी. खार वांग तयार झालेलं आहे. त्यामध्ये जो मसाला आहे तो मसाला सुद्धा त्या वांग्याच्या बाहेर पडलेला नाहीये. अशा पद्धतीने खार वांग ही रेसिपी आपल्या सर्वांना मी शेअर केलेली आहे. आपल्या सर्वांना जर ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, अजूनपर्यंत ज्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करावं आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या. तसंच आपल्या कुणाला व्यवसाय संदर्भात जर काही जाहिराती द्यायच्या असतील तर आपण मला कुणिकास किचनला चॅटद्वारे संपर्क करू शकता. मी आपल्या ज्या जाहिराती आहेत त्या मी माझ्या इन्स्टाला, फेसबुकला आणि कुणिकास किचन या युट्यूब चॅनलला शेअर करणार आहे. आवर्जून आपण मला चॅटद्वारे संपर्क करावा. जय श्री कृष्ण.